नमस्कार. दूरदर्शन प्रस्तुत कृषीदर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, आपल्या स्वयंपाकघरात जे काही पदार्थ असतात ते आपल्या शेतापासून तर स्वयंपाकघरापर्यंत जे काही ज्या प्रक्रियेने येतात ती प्रक्रिया अतिशय भन्नाट असते. आणि हीच प्रक्रिया अर्थात शेतीपासून तर थाळीपर्यंत मूल्यवर्धन आणि अन्न प्रक्रिया हा विषय आज आपण निवडलेला आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे अलका पवळे मॅडम यांना. नमस्कार मॅडम, स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. मॅडम बद्दल सांगायचं तर कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी येथे त्या विषय विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत. तर मॅडम, आपण चर्चेला सुरुवात करू. ही जी संकल्पना आहे शेतीपासून तर थाळीपर्यंत, यामागचं काय मुख्य उद्देश आहे किंवा काय ही संकल्पना आहे? आता शेतीपासून थाळीपर्यंत जी संकल्पना आहे यामध्ये आपण प्रामुख्याने बघितलं तर शेतीमालापासून जे आपण ग्राहकांपर्यंत जो काही माल पोहोचवतो तर ह्यामध्ये जी संकल्पना आहे तर ती एकूण 7 टप्प्यांमध्ये विभागली गेलेली आहे. बरं. तर ते 7 टप्पे म्हणजे सर्वात प्रथम आपण उत्पादनावर चर्चा करणार आहोत, ज्यामध्ये की सर्वात प्रथम बियाण्यापासून म्हणजे लागवडपासून बियाणे सिलेक्शनपासून आपण ते काढणीपर्यंत जे काही तंत्रज्ञान आहे आणि शेतकऱ्यांच्या ताटापर्यंत पोहोचेल म्हणजे थाळीपर्यंतचा जो प्रवास आहे तर हा 7 टप्प्यांमधला जो आहे. सर्वप्रथम आपण त्यामध्ये बघू शकतो की उत्पादनामध्ये दर्जेदार बियाण्यांचा वापर, त्यानंतर शेतीची मशागत असेल आणि त्यामध्ये नंबर 2 असेल उत्पादनानंतर त्याची जी काही काढणी आहे, काढणीनंतर त्याचं साठवण आहे, साठवणीनंतर आपण त्याला साठवणीनंतर पॅकेजिंग आहे, प्रक्रिया आहे आणि त्यानंतर वितरण व विक्री. हा जो 7 टप्प्याचा प्रवास आहे तो म्हणजे शेतीपासून थाळीपर्यंतचा जो प्रवास आहे. बरं. आज आपण बघतो की भारतामध्ये जवळपास 90,000 कोटी अन्न हे वाया जातं. तर यामागचं कारण काय आहे मॅडम? यामागचं कारण आहे की जे काही शेतीमाल आहे तर त्याची अयोग्य रीतीने काढणी. म्हणजे आपण जो काही शेतीमध्ये माल आहे तर त्याची परिपक्वता जाणून घेऊन जर त्याची शास्त्रीय पद्धतीने काढणी केली तर त्याचा जो काही सडण्याचा कालावधी आहे, नाश पावण्याचा कालावधी आहे तर तो वाढू शकतो. म्हणजे पूर्ण प्रकारे जो शेतमाल आहे परिपक्व झाल्यानंतर त्याची आपण योग्य रीतीने काढणी गरजेची आहे. त्यानंतर जो शेतकरी आहे तर तो साठवण जेव्हा करतो, आता फळे आहेत, भाजीपाला आहेत, तो साठवणीमध्ये शेतकऱ्यांकडे कोल्ड चेन असेल किंवा स्टोरेज असेल ह्याच्यासाठी कमीत कमी जागा असेल किंवा सुविधा असतील, त्या सुविधांचा अभाव जो आहे शेतकऱ्यांकडे तो पण कमी आहे. त्यानंतर सांगायचं झालं तर शेतकरी जो काही काढणी करतो तर त्यामध्ये हवामान जे आहे ते अनियंत्रित हवामान आहे. तर त्या अनियंत्रित हवामानाचा देखील अभ्यासपूर्वक जर काढणी केली तर त्यामध्ये आपण जी काही नासाडी आहे, आता आकडेवारीच्या दृष्टिकोनातून विचार केला आपण तर 30 ते 40% जे काही अन्न आहे तर तो त्याची नासाडी होत असते. तर आज ज्या आकडेवारीमध्ये सांगितलेलं आहे की भारत देश जो आहे, भारत देशामध्ये 50 ते 56% जे शेतकरी आहेत ते शेतीवर अवलंबून आहेत. परंतु ह्याचा GDP मध्ये जर वाटा बघितला आपण शेतीचा तर तो 13 ते 18% हा GDP मध्ये शेतीचा वाटा आहे. तर याच्या माध्यमातून आपण एवढंच बघू शकतो की जी काही काढणी आहे तर त्या काढणीमध्ये जी काही नुकसान होतं त्यामध्ये शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचं शास्त्रीय कारणानुसार अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्ही आता अन्न प्रक्रियेबद्दल बोलताय मॅडम, म्हणजे त्याची नासाडी कशी टाळायची, त्यावर काय प्रक्रिया करावी जेणेकरून जास्तीत जास्त काळ आपण ते धान्य टिकवू शकू. आणि आपण जर बघितलं तर भाजीपाला किंवा फळं आहेत हे तर नाशवंतच असतात. तर आपण नेमकं अन्न प्रक्रियेबद्दल बोलतोय, तर या अन्न प्रक्रियेबद्दल अजून सविस्तर काय सांगाल? आता अन्न प्रक्रिया म्हणजे जो काही कच्चा माल आहे, शेतीचा जो काही उत्पन्न आहे त्यावर आपण तंत्रज्ञानाचा वापर करून त्यावर व्यवस्थितरित्या त्या अन्नपदार्थाला जास्त काळ म्हणजे दीर्घकाळ टिकवण्यासाठी आणि सुलभ म्हणजे खाण्यास योग्य असेल किंवा सुरक्षित अशा प्रकारची अन्न प्रक्रिया, आपण ह्याला अन्न प्रक्रिया म्हणतो. जसं की गहू आहे, शेतमाल गहू आहे उदाहरणार्थ, त्या गव्हावर अन्न प्रक्रिया करून आपण त्याच्यापासून गव्हाचं पीठ बनतो.
त्या पिठापासून आपण चपाती रोटी बनवून आपण त्याला आहारात समावेश करतो. म्हणजे हे झालं सुरक्षित अन्न पदार्थ खाणं, आणि ते आपण दीर्घकाळ टिकवू शकतो. म्हणजे गहू आपण दीर्घकाळ टिकवतो, परंतु त्याला कीड लागण्याचे चान्सेस असतात. परंतु गव्हापासून जर पीठ आपण बनवलं, पिठापासून पोळ्या बनवलं, तर हे दीर्घकाळ टिकतं आणि त्याच्या माध्यमातून अन्नाची जी नासाडी आहे ती देखील कमी होते. आणि अन्न प्रक्रियेच्या माध्यमातून अजून सांगायचं म्हणलं तर आता टोमॅटो आहेत. टोमॅटो हे दीर्घकाळ टिकत नाहीत, आणि टोमॅटोचा बाजारभाव देखील बदलत असतो नेहमी. तर टोमॅटो दीर्घकाळ, टोमॅटो असेल, भाजीपाला, फळं असतील, तर दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्याला आपल्याला अन्न प्रक्रिया करण्याची गरज आहे, जेणेकरून ते सुरक्षितही राहतील, खाण्यास योग्यही राहतील आणि टिकाऊ राहतील. अच्छा, हे आपण अन्न प्रक्रियेबद्दल बोललो. Yes. आता मूल्यवर्धन आणि अन्न प्रक्रिया हे दोन वेगवेगळे कॉन्सेप्ट आहेत. तर बरोबर. मूल्यवर्धनाबद्दल काय सांगाल? आता मूल्यवर्धन म्हणजे जे काही अन्न आहे, प्रक्रिया केलेलं अन्न असेल किंवा प्रक्रिया करण्यास जो काय आपण माल वापरतोय, तर त्यामध्ये अन्नाची गुणवत्ता वाढवणे, दर्जा वाढवणे, त्यामध्ये पौष्टिक मूल्य देखील वाढवणे, याला आपण मूल्यवर्धन म्हणू शकतो. जसं की आता टोमॅटो आहे, टोमॅटोची प्युरी बनवणे, केचप बनवणे, सॉस बनवणे, तर हे झालं अन्नातील मूल्यवर्धन. आता आपण फक्त गव्हाचं पीठ मेन्शन केलं, जसं की अन्न प्रक्रिया करून गव्हाचं पीठ केलं, परंतु मूल्यवर्धन याचा अर्थ आहे की दुसरे जे काही भरड धान्य आहेत, जे काही ज्यामध्ये सर्वात जास्त लोह असेल, कॅल्शियम असेल, अशा प्रकारच्या पावडरचा देखील आपण त्याच्यात समावेश करून एकत्र मिक्सेस त्याचे बनवून त्याला मूल्यवर्धन करू शकतो. म्हणजे त्याला गुणवत्ता व दर्जा प्राप्त करून देणे याला मूल्यवर्धन असं म्हणता येतं. आता आपण जर अन्न प्रक्रिया व्यवस्थित केली किंवा मूल्यवर्धन त्या कच्च्या मालाचं व्यवस्थित केलं किंवा मग आपलं एखाद्या प्रोसेस चांगली म्हणजे व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स आपण बनवले, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेवर या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असतो का? जो काही अन्न प्रक्रिया करतो आपण, मूल्यवर्धन करतो, तर ग्रामीण भागात जेव्हा याची सुरुवात करतो, त्याचा रोजगार निर्मितीमध्ये म्हणजे ग्रामीण भागात एकतर रोजगार निर्मिती होईल, त्यानंतर ग्रामीण भागातून शहरीकरणाकडे जे काही स्थलांतर होईल ह्याच्यामध्ये तफावत जाणवेल. की आपण बघतो की शहरामध्ये जर काही घ्यायचं असेल मार्केटिंगसाठी, तर आपण शहरामध्ये स्थलांतर भरपूर प्रमाणात होते, परंतु तोच एखादा उद्योग जर आपल्या ग्रामीण भागामध्ये असेल, तर ते जे काही शहराकडे स्थलांतर होईल ते कमी होईल. त्यानंतर टिकाऊ आणि पौष्टिक अन्नपदार्थ ते आहे ते जवळच आपल्याला म्हणजे ग्रामीण भागातील महिलांना, शेतकरी मित्रांना ते जवळच्या जवळ त्यांना उपलब्ध देखील होईल. तर हा ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये तसेच उद्योजकता निर्मिती देखील होईल. म्हणजे आपण ग्रामीण भागात बघितलं तर नोकरी, व्यवसाय ह्याकडे वळण्यापेक्षा आपण स्वतःचा उद्योग जर सुरुवात केले, तर त्या माध्यमातून उद्योजकता देखील त्या माध्यमातून सुरुवात करता येईल. बरं, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी याच्यात उतरायला हरकत नाही? अर्थातच शेतकऱ्यांनी उतरायलाच पाहिजे, परंतु ह्या म्हणजे जेव्हा आपण एखाद्या फील्डमध्ये उतरतो, तर त्या फील्डमध्ये पूर्णपणे ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यामध्ये भांडवल असेल, प्रशिक्षण असेल, अशा प्रत्येक गोष्टीचं ज्ञान घेऊन शेतकरी जर त्यामध्ये उतरला तर तो निश्चितच यशाच्या पायरीवर राहील. बरं, ही जी अन्न प्रक्रिया आहे, या अन्न प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला कुठल्या कुठल्या उद्योगाची उभारणी आपल्याला करता येईल? आता अन्न प्रक्रियामध्ये आपण ग्रामीण भागाचा विचार केला, म्हणजे ग्रामीण भागामध्ये ज्या शेतमाल आहे तर उपलब्ध आहे जास्त प्रमाणात, तर त्या माध्यमातून आपल्या सर्वात पहिले तर पापड, मसाला उद्योग आहे, पापड उद्योग आहे, लोणचे उद्योग आहे. म्हणजे ग्रामीण पातळीवर देखील महिला चांगल्या प्रकारे ह्याची सुरुवात करू शकतात. तसेच जे काही सोयाबीन आहे, कच्चा माल, सोयाबीन पासून सोयाने उद्योग असेल किंवा सोयानेपासून चिवडा, शेव, ह्या प्रकारचे देखील महिला उद्योग करू शकतात. तसेच जे काही कच्चा माल आहे, जसं की टोमॅटो आहे, कांदा आहे, कच्चे आंबे आहेत, तर कच्च्या आंबे असतील ह्याला सोलार ड्रायर म्हणजे सौर ऊर्जा चलित जे वाळवणी यंत्र आहेत, तर त्यामध्ये वाळवून महिलांनी साठवून ठेवलं, त्याच्यापासून पावडर तयार केली, तर त्याचा देखील त्या विक्री करू शकतात. त्याचा देखील चांगल्या प्रकारे उद्योग करू शकतात. त्याला आपण सौर ऊर्जा चलित भाजीपाला व फळे वाळवणी यंत्राच्या माध्यमातून सुकवू शकतो. ही खूप छान प्रोसिजर सांगितली मॅडम. तसेच अन्न प्रक्रियेचे प्रकार सांगा डिटेलमध्ये. अन्न प्रक्रियामध्ये आपण प्रकार बघितले तर एक प्राथमिक, माध्यम आणि द्वितीय असे 3 प्रकार आपण प्रथम, द्वितीय आणि तृतीय 3 प्रकारामध्ये याची विभागणी केली जाते. आता प्रकारामध्ये सर्वात पहिलं प्रथम प्रकार आपण त्याची काढणी जर केली, तर काढणीमध्ये बघितलं तर त्याची साठवण आणि त्याची ग्रेडिंग आणि सॉर्टिंग ज्याला म्हणतो आपण, म्हणजे प्रतवारी आणि वर्गीकरण. तर ही प्रथम प्रक्रियेमध्ये त्याचं रूपांतर होतं. द्वितीय प्रक्रियेमध्ये आपण विचार केला त्याचा, तर जी काही काढणी केलेली फळं आहेत, भाजीपाला आहेत,
त्याचं जेव्हा वर्गीकरण झालं, सॉर्टिंग झालं, त्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करणे, तर ही दुय्यम प्रक्रिया, म्हणजे हा दुसरा प्रकार झाला. त्यानंतर तिसऱ्या प्रकारात सांगायचं झालं तर विक्री आणि वितरण, म्हणजे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि पॅकेजिंग, हे 3 द्वितीय तृतीय प्रकारामध्ये आपण त्याची विभागणी करू तर शकतो. ग्रामीण लेवलवर किंवा ग्रामीण स्तरावर ह्या सगळ्या प्रोसेस होऊ शकतात का? अर्थातच होऊ शकतात. म्हणजे जी काही ग्रामीण अर्थव्यवस्था आहे, तर त्यामध्ये सॉर्टिंगमध्ये आपण चांगल्या प्रकारची फळं आणि जी काही मेकॅनिकल इंजुरी म्हणजे भौतिक इजा जी होते, तर ती इजा झालेली फळं आपण वेगळी करून त्याला आपण तसंच मशिनरी म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देखील आपण मशिनरीजद्वारे त्याचं सॉर्टिंग आणि ग्रेडिंग चांगल्या पद्धतीनं करू शकतो ग्रामीण भागातही. बरोबर. मग याचे जसे तुम्ही प्रकार सांगितले तसे याच्या वेगवेगळ्या स्टेजेस असतात का, अजून म्हणजे टप्पे असतात का या व्यतिरिक्त? ह्यामध्ये अन्न प्रक्रियेमध्ये ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धतीमध्ये अन्न शिजवण्याच्या पद्धती, सर्वात पहिले तर औष्णिक प्रक्रिया ज्याला म्हणतो आपण. बरं. तर या प्रक्रियेमध्ये काय केलं जातं की जे काही अन्न पदार्थ आहेत ते जास्त तापमानाला उष्णता दिली जाते, ज्याच्या माध्यमातून सूक्ष्मजीव आहेत त्याचा प्रतिबंध होतो, म्हणजे ते वाढत नाहीत आणि अन्न बरं त्याच्यात काही अँटी न्यूट्रिशनल फॅक्टर्स असतील ते पण जातात आणि मग त्याची म्हणजे प्रिझर्वेशन व्यवस्थित दीर्घ काळासाठी होऊ शकतं. औष्णिक प्रक्रियेमध्ये जर त्याच्यामध्ये सूक्ष्मजंतू असतील तर जास्त उष्णतेच्या कारणाने ते मृत पावतात, म्हणजे त्याची वाढ होणार नाही. त्याच्या माध्यमातून आपण बघितलं कॅनिंग आहे. कॅनिंग कसं भाजीपाला आणि फळांमध्ये सूप बनवताना कॅनिंग करू शकतो. त्यानंतर पाश्चुरायझेशन एक प्रोसिजर आहे, त्याच्यामध्ये दुधाला आपण जास्त तापमानावर जर हे केलं, तापवलं, तर त्याच्यामध्ये जे सूक्ष्मजंतू आहेत ते जास्त वाढणार नाहीत. त्यानंतर जी प्रोसेस आहे पाश्चुरायझेशन आणि कॅनिंग, तर ह्या 2 पद्धती आहेत. त्याच्यामध्ये औष्णिक प्रक्रिया देऊन आपण सूक्ष्मजंतू वाढवण्याच्या प्रक्रियेवर मात देऊ शकतो. त्यानंतर त्याला फ्रीजिंग आणि रेफ्रिजरेशन ही दुसरी पद्धत आहे, म्हणजे तापमान कमी करून देखील आपण त्याच्यावर नियंत्रण ही एक तापमान वाढीची झाली. आणि आता कोल्ड स्टोरेज किंवा मग अजून रेफ्रिजरेशन किंवा फ्रीजिंग ज्याला म्हणतो आपण, म्हणजे सर्वात कमी तापमानावर आपण त्याला दीर्घकाळ टिकवू शकतो. तर हे पॉश्चरायझेशन आणि फ्रीजिंग झालं. त्यानंतर अजून एक सोपी आणि शेतकऱ्यांना म्हणजे दर्शकांना देखील परवडेल अशी सोलार ड्रायर ही प्रक्रिया आहे. म्हणजे सौर ऊर्जा चलित जी काही यंत्र आहेत त्यामध्ये आपण भाजीपाला आहेत, फळं आहेत, त्याच्यातलं फक्त मॉइश्चर काढायचं आपल्याला. मॉइश्चर काढायचं, त्याच्यातले जे काही पोषक तत्व आहेत ते तशाला तशीच राहणार आहेत, फक्त मॉइश्चर काढल्यानंतर त्याला आपण दीर्घकाळ साठवू शकतो. म्हणजे कांदा आहे, कांदा लवकर खराब होतो, टोमॅटो लवकर खराब होतो, परंतु त्याच्यातलं जर मॉइश्चर आपण काढलं आणि त्याला आपण सोलार ड्रायर मध्ये जर सौर ऊर्जा चलित यंत्रामध्ये जर त्याला वाळवलं तर ते दीर्घकाळ टिकू शकतं. म्हणजे ही जी काही प्रोसिजर आहे, ह्या औष्णिक प्रक्रिया असेल किंवा रेफ्रिजरेशन आहे आणि सौर ऊर्जा चलित यंत्र आहे, याच्या माध्यमातून आपण ती दीर्घकाळ टिकवू शकतो. आणि त्यामध्ये अजून एक बघितलं आपण तर रासायनिक प्रक्रिया, ज्याला आपण प्रिझर्वेशन म्हणतो. तर कुठल्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह जे की आपल्याला फसाय FSSAI ची संस्था आहे, मानके प्राधिकरण आहे, त्याच्या माध्यमातून जी आपल्याला परवानगी दिलेली आहे, त्याच याचा प्रिझर्वेटिव्हचा वापर करून आपण तिथे चांगल्या प्रकारे रासायनिक प्रक्रियेच्या माध्यमातून केमिकल्स आणि हे जे तुम्ही म्हणताय आहे ते वापरून म्हणजे रासायनिक पद्धतीने आपण कसं काय यांचं स्टोरेज करू शकू किंवा दीर्घकाळ टिकवू शकू यावर आपण चर्चा करू. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा कृषी दर्शन. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे शेतीपासून तर थाळीपर्यंत अन्न प्रक्रिया आणि मूल्यवर्धन या विषयावर. आणि आपल्यासोबत सौ पावळे मॅडम आहेत. मॅडम, आपण रासायनिक प्रक्रियाबद्दल सांगत होतात, तर काय सांगाल? रासायनिक प्रक्रियामध्ये आपण सांगितलं की जे काही अन्न सुरक्षा मानके प्राधिकरण 2016 मध्ये जे काही फसाय ज्याला म्हणतो आपण, त्याच्या माध्यमातून जी काही प्रिझर्वेटिव्ह आहेत, म्हणजे मान्यता प्राप्त प्रिझर्वेटिव्ह आहेत, ज्याचा की आपण उपयोग करू शकतो. त्यामध्ये कुठले कुठले येतात मॅडम मान्यता प्राप्त मध्ये? 1-2 एक्झाम्पल्स जसे ॲज अ प्रिझर्वेटिव्ह. बरं. नॅचरल प्रिझर्वेटिव्ह मध्ये आपण बघितलं तर साखर, मीठ आणि साखर आणि मीठ याचा नॅचरल प्रिझर्वेटिव्ह म्हणून, म्हणजे नैसर्गिकरित्या जे काही प्रिझर्वेटिव्ह आहेत तर त्या आपण वापर करू शकतो नॅचरल प्रिझर्वेटिव्ह मध्ये. आणि यामध्ये एक सांगायचं राहिलं की जे काही किण्वन प्रक्रिया आहे, आता आपण जास्त दीर्घकाळ टिकवण्यासाठी किंवा पौष्टिक मूल्य आपल्याला प्राप्त करण्यासाठी
एक किण्वन प्रक्रिया आहे ज्याला आपण Fermentation फर्मेंटेशन म्हणतो. म्हणतो. तर फर्मेंटेशन प्रक्रिया केल्यानंतर त्या अन्नाची जी काही चयापचयाची क्षमता आहे ती देखील वाढते बरं. आणि त्या माध्यमातून जे काही हे आहे म्हणजे फर्मंट झाल्यानंतर पदार्थ जो आहे तो चयापचयासाठी लवकर पचण्यास हलका देखील होतो. अच्छा. तर म्हणजे ह्या ज्या आहे, एक ही ट्रीटमेंट झाली, एक कोल्ड ट्रीटमेंट झाली, एक केमिकल ट्रीटमेंट झाली आणि आता ही फर्मेंटेशन प्रोसेस Yes. झाली. तर मला वाटतं या 4 महत्त्वाच्या अन्न प्रक्रियेच्या स्टेप्स आहेत, है ना, पद्धती आहेत. हां. या व्यतिरिक्त मॅडम भारतामध्ये या अन्न प्रक्रियेची आकडेवारी कशी काय आहे, म्हणजे किती शेतकरी या अन्न प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात? आता आपण आकडेवारीनुसार बघितलं तर भारतामध्ये जे काही शेतकरी आहेत तर ते 50 ते 55% शेतकरी शेतीवर अवलंबून आहेत. हो. परंतु ह्याचा शेतीचा जर GDP मध्ये वाटा बघितला आपण तर 13 ते 15% फक्त GDP मध्ये याचा शेतीचा वाटा आहे. बरं. आणि त्याही मध्ये जर अन्न प्रक्रिया बघितलं तर अन्न प्रक्रियेचा GDP मध्ये वाटा हा जवळपास 13% आहे. म्हणजे उत्पादन भरपूर आहे पण उत्पन्न कमी आहे. तर ह्या माध्यमातून आपल्याला अन्न प्रक्रिया केलं तर 30 ते 40% अन्नाची जी नासाडी आहे ते अन्न प्रक्रियेच्या माध्यमातून आपण तिथे थांबवू शकतो. बरं. तर त्या अन्न प्रक्रियेच्या जी काही नासाडी आहे तर आपण कोल्ड स्टोरेज बांधणी असेल हां. किंवा शीतगृहाची साखळी आहे तर ह्या साखळीच्या माध्यमातून 30 ते 40% जो काही म्हणजे अभाव आहे 30 ते 40% अभाव आहे. 8,000 प्लस कोल्ड स्टोरेज आपल्या भारतामध्ये उपलब्ध आहेत परंतु त्याचा अभाव हा 30 ते 40% अजूनही जाणवतो. परंतु शेतकऱ्यांना हे अन्न साठवण करायचे असेल, दीर्घकाळ टिकवून ठेवायचं असेल आणि त्यांच्या मालाला चांगला भाव उपलब्ध करून द्यायचा असेल तर त्यांना हे नासाडी थांबवणं गरजेचं आहे आणि अन्न प्रक्रिया आणि मूल्यवर्धनावर भर देणं अतिशय गरजेचं आहे. मग प्रत्येक शेतकऱ्याला याबद्दल काही माहिती नसते, मग या प्रकारचं प्रशिक्षण आपल्याला कुठून उपलब्ध होईल? अर्थातच. तर शेतकरी बांधवांना आता जी काही 4 कृषी विद्यापीठ आहेत तर त्या 4 कृषी विद्यापीठांमधून देखील ते वेळोवेळी बियाण्यांची निवड असेल, कुठल्या वाणाचं म्हणजे नवीन वाण कुठलं आहे, दर्जेदार वाण कुठलं आहे आणि त्यांच्या वातावरणाशी समकूल कुठलं आहे तर ह्या पद्धतीचा विचार करून शेतकरी वाणाची निवड करू शकतात. आणि प्रशिक्षणाचा जर हे प्रशिक्षण शेतकऱ्यांना घ्यायचं असेल तर भारतामध्ये एकूण 731 कृषी विज्ञान केंद्र आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जिल्हा म्हणजे मोठा जिल्हा असेल तर त्यामध्ये 2 कृषी विज्ञान केंद्र आहेत. तर त्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकरी बांधव उद्योग उभारणीसाठी, अन्न प्रक्रियासाठी आणि कुठल्याही उद्योजक निर्माण करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रामधून प्रशिक्षण व मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात. म्हणजे KVK मार्फत आणि कृषी जी विद्यापीठ असतात त्या मार्फत ते प्रशिक्षण घेऊ शकतात. नक्कीच. मला असं वाटतं मूल्यवर्धनाचं वेगळं प्रशिक्षण किंवा अन्न प्रक्रियेची अशी वेगवेगळी प्रशिक्षण आपल्या विद्यापीठामार्फत दिली जातात. कृषी विज्ञान केंद्रामार्फतही ही प्रशिक्षण. हे किती दिवसाचं प्रशिक्षण असतं मॅडम आणि शेतकऱ्यांकडनं म्हणजे काय त्याचा किती फीस घेतली जाते? ही प्रशिक्षणं निशुल्क घेतली जातात आणि कृषी विज्ञान केंद्र जे आहे तर त्यामध्ये कमीत कमी 3 दिवस प्रशिक्षण, कमीत कमी 3 दिवसाचं म्हणजे जास्तीत जास्त आपण 5 ते 7 दिवसांपर्यंत ह्या प्रशिक्षणाचा कालावधी वाढवू शकतो. आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना म्हणजे उत्पादनापासून मी सांगितलं की विक्रीपर्यंत जी काही प्रोसिजर आहे अन्न प्रक्रियेमध्ये तर त्या पूर्ण याचं सखोल असं ज्ञान दिलं जातं. त्यामध्ये त्यांना योजना कुठल्या आहेत, भांडवलसाठी प्रशिक्षण, ह्या सर्व गोष्टींचं त्यांना विक्री, मार्केटिंग कसं केलं जातं ह्या सर्व गोष्टींबद्दल त्यांना व्यवस्थित सविस्तर असं मार्गदर्शन केलं जातं. बरं. याबद्दल आपण जाणून घेऊ मॅडम की बाजारपेठ नेमकी कशी तयार करायची आहे. तर तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा कृषी दर्शन. दर्शक हो, आपलं पुन्हा स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे शेतीपासून थाळीपर्यंत अन्न प्रक्रिया आणि मूल्यवर्धन या विषयावर आणि आपल्यासोबत प्राध्यापक सौ अलका पावळे मॅडम आहेत. मॅडम, आपण प्रशिक्षणाबद्दल बोलत होतो, अन्न प्रक्रियेचे किंवा मूल्यवर्धनाचे, आणि यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना काही योग्यता लागते का? शेतकरी बांधवांना कुठलीही योग्यता भासत नाही. जर फक्त शेतकरी बांधवांना कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही अन्नपदार्थावर प्रक्रिया करून त्यांना उद्योगाची उभारणी करायची असेल तर युवक, युवती, बेरोजगार, शेतकरी महिला, कुठल्याही वयोगटातील महिला यामध्ये सहभाग घेऊ शकतात. तर त्यासाठी आपल्याला कुठल्याही योग्यतेची शेतकऱ्यांना गरज भासणार नाही. आणि जे काही शेतकरी बांधव आहेत म्हणजे त्यांना स्थानिक पातळीवर त्यांना जो काही कच्चा माल उपलब्ध आहे
तर त्या मालावर कुठलं प्रशिक्षण हवंय यावर देखील मार्गदर्शन केलं जातं. बरं. आणि त्या मालाची याच्यामध्ये मार्केटमध्ये मागणी काय आहे, ते कुठपर्यंत जाऊ शकतो, हा, ह्या हा. गोष्टींवर देखील सविस्तर असं मार्गदर्शन कृषी केलं विज्ञान जातं. केंद्राच्या हो, मी आता वतीने तेच केलं विचारणार जातं. होते, कारण आपण कच्चा माल तयार आहे, हो. त्यानंतर प्रशिक्षण दिलं, मग त्यानंतर शेतकऱ्यांनी प्रॉडक्ट तर तयार केलं, पण त्याच्या बाजारपेठेचं काय, म्हणजे बरोबर आहे. त्यासाठी काय राहील, बाजारपेठेची तयारी कशी करायला हवी? आता आपण मागील पावसाळ्यात बघितलं असेल की जे काही केळीचं उत्पादन आहे, हो. तर पाऊस जास्तीचा झाला आणि हवेमुळं देखील झाडंही कोलमडली. हो. मग ते शेतकऱ्यांकडे भरपूर नुकसान झालं. शेतामधला जो माल आहे तो 8 रुपये प्रति किलो, 10 रुपये प्रति किलो देखील घ्यायला कोणी तयार नव्हतं. बरं. परंतु त्या स्टेजमध्ये शेतकऱ्यांचा जो माल आहे तर त्यांनी प्रक्रिया करून केळीपासून चिप्स बनवणे, हो, हो. याच्या माध्यमातून जर तो साठवला असता, म्हणजे त्यांनी तो प्रशिक्षण घेऊन चांगल्या रीतीने ज्यांच्याकडे केळी चिप्स बनवण्याचा प्रक्रिया उद्योग ऑलरेडी आहे त्यांच्याकडे जर त्या कच्च्या मालाची पूर्तता केली असती, तोपर्यंत तिकडे पोहोचवला असता, तर त्या मालाला त्यांना नक्कीच चांगल्या प्रतीचा भाव देखील मिळाला असता. आणि जो काही शेतीचा जो माल आहे, तर तुम्ही जो प्रश्न विचारलात होता की ह्याच्यासाठी योग्यता तर काही लागत नाही, हो. तर परंतु त्यामध्ये चिकित्सा, जिद्द आणि संघर्ष ह्या 3 गोष्टी शेतकऱ्यांमध्ये लागतील. एखादं प्रॉडक्ट शेतकऱ्यांनी बनवलं तर मग त्याच्यासाठी काही रजिस्ट्रेशन लागतं का, किंवा मग ते आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेर किंवा मग कंट्रीच्या देशाच्या बाहेर आपल्याला ते विकायचं असेल तर मग त्याच्यासाठी काही लायसन्स किंवा काही लागेल का? अर्थातच, कारण जो काही माल आपण तयार करतोय तर माल किती सुरक्षित आहे, त्या मालामध्ये पोषण मूल्य किती आहेत, हो. आणि त्या मालाचं नोंदणी कुठल्या याच्याकडे केलेली आहे. आता अन्न सुरक्षा मानके प्राधिकरण कायदा जो आहे, तर त्यानुसार बघितलं तर कुठल्याही पदार्थाला, जो काही अन्न पदार्थ आपण तयार केलेला आहे त्या पदार्थावर फसायचं मार्किंग असणं आवश्यक आहे. बरं. तर ते लायसन शेतकरी बांधव ऑनलाईन घेऊ शकतात. जे काही प्रोडक्ट आहे त्यांचं, तर ऑनलाईन पद्धतीने पूर्ण फॉर्म भरून त्याचं लायसनिंग त्यांना मिळतं. बरं. त्यानंतर आता तुम्ही बोलल्याप्रमाणे सांगितलं की देशाबाहेर निर्यात करायची असेल तर त्यासाठी आपेडाची नोंदणी देखील आवश्यक आहे. त्यानंतर बघायला गेलं तर BIS आहे, ISO आहे, तर अशा प्रकारचं जे काही लायसनिंग आहे, सर्वात पहिले GSTचं लायसन आहे, अशा सगळ्या लायसनची त्या अन्नपदार्थाला सर्व लायसनची गरज त्या ठिकाणी असते. लायसनिंगमध्ये आपण विचार केला तर सर्वात प्रथम मी सांगितल्याप्रमाणे FSSAI हे मस्ट आहे. हो. त्यानंतर HACCP, ज्याला हजार्ड ॲनालिसिस ॲट क्रिटिकल कंट्रोल पॉईंट, बरं. म्हणजे हे मार्किंग असतील किंवा कृषी उत्पादनं आहेत, त्या कृषी उत्पादनांवर, अन्नधान्यांवर एग मार्क जे आहे AGMARC, तर हे मार्किंग देखील असणं आवश्यक आहे, जेणेकरून आपला जो माल आहे तो ग्राहकांपर्यंत पोहोचेल आणि ग्राहक त्याला सुरक्षित अन्न म्हणून त्याला प्रिफरन्स देतील. बरं. यासाठी काही टेस्टिंग केल्या जातात का, काही लॅब टेस्टिंग असतात का? अर्थातच. तर ह्या लॅब टेस्टिंग ज्या आहेत, तर FSSAI च्या मान्यताप्राप्त लॅब टेस्टिंग देखील मुंबई, नागपूर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर, तर या ठिकाणी लॅब टेस्टिंग आहेत. तिथं जे काही आपण अन्नपदार्थ तयार केलेले आहेत, जिल्हा पातळीवर देखील अशा प्रकारच्या फूड लॅब असतात. तिथं आपल्या अन्नाची चाचणी होती आणि त्या अन्नाच्या चाचणीमध्ये जे काही सूक्ष्मजंतू असतील किंवा कुठल्या प्रकारचं त्याला कंटॅमिनेशन झाले का, तर ह्या पद्धतीनं त्याची चाचणी होऊन आपल्याला त्यामध्ये सुधारणा असेल किंवा त्या टप्प्यामध्ये करून त्याच्यावर मार्किंग आपल्याला भेटतं. तर जे काही लायसनिंग आहे, लायसनिंगचा अर्थच असा आहे की आपण जो काही माल विकतो, माल सुरक्षित आहे, अन्नपदार्थ तुमच्या खाण्यास योग्य आहेत, ग्राहकांच्या खाण्यास योग्य आहेत, असा त्याचा अर्थ होतो. आज आपण आलात आणि आम्हाला खूप छान माहिती दिली, याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.